कोपरगावकरांसाठी HM राजपाल घेऊन आले आहेत अधिक मास निमित्त भन्नाट धोंडा ऑफर। खरेदी करा, चक्र फिरवा आणि बक्षिसे जिंका। बक्षिसांमध्ये मिळवा सुंदर साड्या, टी शर्ट, बेडशीट, सॉक्स, ओढणी। 100 ते 200 रुपयांपर्यंत डिस्काउंट गिफ्ट्स। HM राजपाल तर्फे आपल्या ग्राहकांसाठी प्रेमाची खास भेट। विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा। HM राजपाल, येवला रोड, कोपरगाव। कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठल्यानं शहरात येणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे। धरणातून येणारं पाणी साठवण तलावात पोहोचतानाच अत्यंत खराब अवस्थेत येत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पराग संधान, नगरसेवक अनिला वाड आणि संदीप देवकर यांनी नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत शहराच्या फिल्टरेशन प्लांट तसेच साठवण तलावाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला। पाहणी दरम्यान पाण्याची गुणवत्ता खालावल्याचं स्पष्ट दिसून आलं। प्रशासनाकडून पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक ती प्रक्रिया केली जात असली तरी मूळ स्रोतामधूनच खराब पाणी येत असल्यानं फिल्टरेशन नंतरही काही प्रमाणात पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे यावेळी सांगण्यात आले। तसेच पाणी अधिक स्वच्छ करण्यासाठी अतिरिक्त रासायनिक पदार्थांचा वापर केल्यास नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं आवश्यक त्या मर्यादेतच प्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली। जोपर्यंत नवीन रोटेशन येत नाही तोपर्यंत आहे ते पाणी पुरवठा काही प्रमाणात पाणी खराब येऊ शकते याची नोंद नागरिकांनी घ्यावी, कारण फिल्टर केल्यानंतर देखील सदरचं पाणी आपल्याला हवे तेवढे फिल्टर होत नाही। ही वस्तुस्थिती धरणातील खराब पाण्यामुळे निर्माण झाली आहे। नगराध्यक्ष पराग संधान यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की सध्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी नवीन रोटेशन येईपर्यंत नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे। घरगुती वापरासाठी पाणी शक्यतो उकळून, गाळून आणि स्वच्छ भांड्यात साठवून वापरावे। विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी पिण्याच्या पाण्याबाबत अधिक दक्षता घ्यावी। नगर परिषद नागरिकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेत असून परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जात आहे। पाणी पुरवठा सुरळीत व सुरक्षित राहावा यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आले। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। तळ्यातलंच पाणी एवढं खराब आहे, त्याच्यामुळं फिल्ट्रेशन प्लॅन्टमध्ये काही जास्त फिल्टर होत नाही पाणी। मी सर्व नागरिकांना विनंती करतो, आता उन्हाळा संपत आला आहे, पावसाळ्याचे दिवस येत आहे, त्यामुळे धरणात पाण्याचा साठा कमी असल्यामुळे धरणातून आलेलंच पाणी आपल्याला खराब आहे। म्हणून जे पाणी खराब आहे ते फिल्टर करताना अडचणी येत आहेत आणि फिल्ट्रेशन प्लॅन्टला पण काही लिमिट्स आहेत का पाणी किती फिल्टर करायचं, कारण जास्त फिल्टर करताना जर केमिकलचा वापर केला तर पोटदुखी किंवा इतर आजार होऊ शकतात। म्हणून क्लोरिनेशन असेल याची सगळ्याची एका लिमिटच्या पुढे आपल्याला वापर करता येत नाही, पण तरी आपण जास्तीत जास्त पाणी फिल्टर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नागरिकांना त्याचा त्रास नको व्हायला। परंतु मी आपल्या सगळ्यांना आज आव्हान करतो का इथून पुढं नवीन पाण्याचं रोटेशन येईपर्यंत प्रत्येकाने नळाला आलेलं पाणी उकळून, गाळून, फिल्टर करून पिलं पाहिजे का, जेणेकरून पोटाचे आजार व इतर कोणतेही आजार होणार नाही। आपण जर बघितलं तर धरणातून जे आलेलं पाणी आहे तेच प्रचंड खराब आहे, कारण धरणात फक्त 23% साठा राहिलेला आहे आणि पर्यायाने ओपन सोर्सने जे आपल्याला पाणी येतं त्यामुळे तळ्यांमध्ये सुद्धा असंच खराब पाणी येतं ज्याचा आता स्मेल येतोय आणि हे पाणी किती फिल्टर करायचा प्रयत्न केला तरी ते फिल्टर होत नाहीये। त्यामुळे पर्यायाने फिल्टर केल्यानंतर सुद्धा आपल्याला जनतेला खराब पाणी जातंय। म्हणजे हे पाणी फिल्टर करण्यासाठी आपण लाईम असेल, ॲलम असेल याचे डोस वाढवले, क्लोरिनेशन डबल केलं, पण एका लिमिटच्या पुढे जर ते डबल केलं तर त्याचा वास आणि टेस्ट बदलते आणि त्याच्यामुळे पोटदुखीसारखे विकार पण होऊ शकतात। म्हणून त्याचं पण एका लिमिटच्या पुढे आपल्याला केमिकलचं प्रमाण वाढवता येत नाही। तर ही डोळ्यासमोर परिस्थिती का धरणातून आलेलं पाणी कसं आहे, त्यामुळे नागरिकांनाही खराब पाणी येत आहे। सगळे डोस डबल केल्यानंतर आज अशी परिस्थिती पाणी फिल्टर होत आहे। परंतु सर्व नागरिकांना आमची विनंती आहे की धरणामध्ये तो तळ गाठलेला आहे, त्याच्यामुळे धरणातलं जे शेवटचं पाणी ते आपल्याला तळ्यामध्ये मिळालेलं आहे व त्या तळ्यातून जे पाणी आपण फिल्टर प्लांटला येतं तेच खूप खराब आहे। त्याच्यात जर जास्त प्रमाणात आपण डोजिंग वाढवली, फिल्टर वाढवलं तर त्याच्या नागरिकांना त्रास होऊ शकतो। येत्या काही दिवसात जो फिल्टर प्लांट आहे त्याची पूर्णपणे दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे। माननीय नगराध्यक्ष साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत की सर्व फिल्टर प्लांटमधली सँड जी गोधरा येथून वाळू मागवण्यात येते ती पूर्णपणे बदलण्यात येणार आहे व गेल्या 10 वर्षात ती वाळू
2016 पासून ती कधी वाळू बदलण्यात आलेली नव्हती. ती वाळू आता आपण पुढच्या महिन्यात बदलण्याचं काम हाती घेत आहोत. त्यानंतर कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना चांगल्या दर्जाचं व शुद्ध पाणी देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी. एकदम टेस्टी, एकदम फ्रेश. आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी. टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था. आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव.